शिवरंजनी कलागौरव पुरस्काराचं हे 15वं वर्ष आहे. अशा या प्रसंगी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. मित्रहो, आज आपण 2 पुरस्कार देणार आहोत. एक आहे शिवरंजनी संगीत सेवा सन्मान. हा पुरस्कार संगीत क्षेत्रासाठी सपोर्टिव्ह भूमिका घेणाऱ्या व्यक्तींना, संस्थांना दिला जातो. पाठबळ देणाऱ्या संस्थांना, व्यक्तीला दिला जातो. आणि शिवरंजनी कलागौरव पुरस्कार हा गायक किंवा वादक कलाकारांना दिला जातो. आज हे दोन्ही पुरस्कार देण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सौभाग्य असं आहे की ज्येष्ठ गायक माननीय अजित कडकडेजी आपल्या सर्वांसमक्ष उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत करताना आम्हाला आनंद होतो आहे. आज ज्यांना पुरस्कार देणार आहोत त्यांच्याविषयीची थोडीशी माहिती आपण चित्रफितीच्या माध्यमातून घेणार आहोत. यावर्षीचा शिवरंजनी संगीत सेवा सन्मान पुरस्कार कैलासवासी SM पाटील परिवाराला दिला जातो आहे. आणि या संपूर्ण परिवाराने बालगंधर्वांची संगीत नाटकं आणि नाट्यसंगीत सोलापुरामध्ये रुजवण्यात खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. त्यामुळे या परिवाराचा सन्मान म्हणून आज त्यांना हा पुरस्कार दिला जातो आहे. या परिवाराच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी ॲडव्होकेट रेवणसिद्ध पाटील हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. यावर्षीचा शिवरंजनी कलागौरव पुरस्कार हा अशाच एका उमद्या कलाकाराला दिला जातो आहे. पुरस्काराचं हे 15वं वर्ष आहे. जसं मी मगाशी सांगितलं, यावर्षी पंढरपूर येथील संगीतकार गायक विनोद शेंडगे यांना यावर्षीचा हा शिवरंजनी कलागौरव पुरस्कार आपण देणार आहोत. शिवरंजनी कलागौरव पुरस्कार प्रदान करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अजितजी कडकडे सर, दत्तांना सुरवसे सर, डॉक्टर सुहासिनी शहा मॅडम या सर्वांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. आपण या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करूयात. या संपूर्ण उपक्रमाचे मुख्य प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्हचे संचालक माननीय धीरजजी जवळकर यांनाही मंचावर येण्याची विनंती करतो आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. मंडळी, शिवरंजनीचे निर्माता श्री समीर रणदिवे यांना विनंती करेन की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजितजी कडकडे यांचा सन्मान करावा. आज आपण सर्वांचं भाग्य की कडकडेजी आपल्या सोबत या मंचावरती आहेत. दत्त परंपरा खरं म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, त्याची श्रद्धा वाढवण्यासाठी कडकडेजींच्या गाण्याचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळं कितीतरी गाणी त्यांच्या आवाजातली कानामनामध्ये अनेक घरांमध्ये सकाळ सुरू होते ती यांच्या भक्तिगीतांनी. समीर रणदिवे, अजितजी कडकडे यांचं स्वागत. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू
श्री उमेश मोहोळकरांना मी विनंती करेन की डॉक्टर सुहासिनी शहा मॅडमचा सन्मान करावा. मी विश्वास शाईवले यांना विनंती करेन की आपण आजच्या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आणि आपले मित्र श्रीमान धीरजजी जवळकर यांचा सन्मान करावा. आज आणखीन एक विशेष सत्कार आम्ही इथे करतो आहोत. आम्हा सर्वांचे पालक आदरणीय दत्तांना सुरवसे आपल्या वयाची 75 पूर्ण करतायत. त्या 75 निमित्त त्यांचा वेगळा सन्मान आम्ही करणार आहोत. संपूर्ण शिवरंजनीच्या प्रवासामध्ये दत्तांना, सुधीरजी खरटमल, जयप्रकाश पल्ली, प्रिसिजन परिवार या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. आणि एका अर्थानं या सर्वांच्याच बळावरती आम्ही दरवर्षी हा शिवरंजनी कलागौरव पुरस्कार साजरा करू शकतो. तुम्हा सर्वांपर्यंत वेगवेगळी थीम घेऊन आम्ही गाणी पोचवू शकतो. याचा जास्त आम्हाला आनंद आहे. पाठीमागे उभे असलेल्या रसिकांनी जिथे जागा मध्ये काही जागा रिकाम्या दिसतात तिथे जरा एकदा प्रयत्न करा, तिथे बसून घ्यावं. या शिवरंजनी कलागौरव पुरस्काराची सुरुवात झाली ते शिवरंजनीच्या 10व्या वर्धापन दिनापासून. कोविडमधला 1 वर्षाचा कालावधी सोडला तर सलगपणे आम्ही हा पुरस्कार देऊ शकलो. आत्तापर्यंत सोलापूर आणि महाराष्ट्रातल्या अनेक कलावंतांना, गायक वादक कलावंतांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने खूप दिग्गज मंडळी या मंचावरती येऊन गेली. अगदी प्रभाकर पणशीकरांपासून ते डॉक्टर गिरीश ओकांपर्यंत आणि फैयाजपासून हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर अशा मोठ्या, पंडित संजीव अभ्यंकर अशा सगळ्या दिग्गजांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावलेली आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे धन्यवाद. आता वळूयात आजच्या पुरस्काराकडे. सुरुवातीला जसं मी सांगितलं आणि आपण चित्रफित पाहिली, शिवरंजनी संगीत सेवा सन्मान या पुरस्काराचे यंदाचे मानकरी आहेत कैलासवासी SM पाटील परिवाराचे. या संपूर्ण परिवाराला हा संगीत सेवा सन्मान दिला जातो. या परिवाराचे प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट रेवणसिद्ध सिद्धरामप्पा पाटील सपत्नीक मी त्यांना मंचावरती येण्याची विनंती करतोय. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूयात. आपणा सर्वांना बाबूराव पाटील या नावाने ते परिचित आहेत. वकील साहेब, BCom, LLB, MSW, MBA इतकं शिक्षण त्यांचं झालेलं आहे. सोलापुरातल्या अनेक मान्यवर संस्थांमध्ये त्यांनी संचालक म्हणून काम केलेलं आहे. सोलापुरातला सुपर बाजार जो आहे
त्याचेही ते अनेक वर्ष संचालक होते. सिद्धेश्वर बँकेचे संचालक होते आहेत. अशा अनेक संस्थांमध्ये त्यांच्या वाढीमध्ये ॲडव्होकेट रेवणसिद्ध पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे. शिवाय एस एम पाटील परिवाराने जे गेल्या 50 वर्षामध्ये नाट्यसंगीत आणि संगीत नाटकांची आवड निर्माण केली सोलापूरकरांमध्ये, ती अतुलनीय आहे. म्हणजे त्यांच्या या योगदानाला तोडच नाही. आणि केवळ त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन खरं म्हणजे त्यांना पुरस्कार देऊन आम्ही धन्य होतो आहे असं आम्हाला वाटतं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अजितजी कडकडे यांना विनंती करेन की आपण ॲडव्होकेट रेवणसिद्ध पाटील यांचा सपत्नीक सन्मान करावा. संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीने ते हा सत्कार स्वीकारत आहेत. शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र, रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. जोरात टाळ्यांनी आपण या परिवाराचं स्वागत करूयात, अभिनंदन करूयात, सन्मान करूयात. झाला फोटो. फोटोग्राफर बाजूला गेले की मग आपण पुन्हा सगळे मिळून त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूयात. हां, म्हणजे आता पूर्ण पाहता येईल. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी यावर्षीच्या या सन्मानाचे मानकरी माननीय ॲडव्होकेट रेवणसिद्ध पाटील यांना विनंती करेन की आपलं मनोगत व्यक्त करावं. आज श्री सिद्धरामेश्वराच्या चरणी मी वंदन करून सिद्धरामेश्वराच्या चरणी वंदन करून तसंच आज 6 नोव्हेंबर कैलासवासी जयराम शिलेदार यांची स्मृती दिन आणि तसेच काल रंगभूमी दिन, त्याच दिवशी सोलापूरचे शीघ्रकवी राणा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आणि तसेच माझे वडील कैलासवासी सिद्धरामप्पा पाटील यांचंही स्मृतीस अभिवादन करून मी माझं मनोगत व्यक्त करतो. खरं म्हणजे शिवरंजनीने हा जो सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्यात आमच्या पाटील परिवारांचं यावर्षी निवड केलेली आहे आणि हा यथोचित सत्कार माननीय श्री अजित कडकडे यांच्या हस्ते आमचा सत्कार होत आहे. त्याबद्दल मी त्या संस्थेचे उन्मेष शहाणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा मी ऋणी आहे. एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते, बाकी सगळं आपण चित्रफितीमध्ये पाहिल्यामुळं मी ते पुनरावृत्ती करत नाही आहे. याच व्यासपीठावर कैलासवासी जयराम शिलेदार, त्यांचे स्नेही कैलासवासी
नाना कामत इन्कम टॅक्स ऑफिसर होते, वडिलांचे मित्र होते, बालगंधर्वांचे ते निस्सीम भक्त होते, आणि राणा पवार हे तिघंजण इथं एकत्रित इथं आम्ही संगीताचे नाटकाचे सातत्याने कायम करत असताना त्यांच्या मनात एक संकल्पना निर्माण झाली की आपण बालगंधर्व स्मृती दिन साजरा करावा. तेव्हापासून पहिला इथं याच रंगमंचावर आम्ही बालगंधर्व स्मृती दिन हा 15 जुलै 1978 साली इथं साजरा केला. आणि त्यावेळेला 5 नाटकं आम्ही इथं सादरीकरण केलेली होती. तदनंतर 3 नाटकं असं करत करत नंतर आता प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होत झाल्यामुळं आम्ही दरवर्षी आता एकच नाटक किंवा एकच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आयोजित करत असतो. तर राणा पवार ह्यांनी आणि नाना कामत यांनी इथं ओपन एअर थिएटर करण्यासाठी त्यांनी एक हे केलेलं होतं. त्यावेळेला इथं नाट्यगृह नव्हते सोलापूर शहरात. तर त्यांच्या विनंतीला हे करून आत्ताचं वारद कंपाऊंड इथं नटसम्राट बालगंधर्व खुले नाट्यगृह हे बालगंधर्वांच्या हयातीतच त्यांच्या नावाने आम्ही हे नाट्यगृह चालू केलं. आणि त्याचं जागेचं महापालिकेने ताब्यात घेतल्यावर आम्ही त्यांना एकच अट घातली की आम्ही तुम्हाला जागा देतो तसंच, परंतु एकच अट घातली की तिथं नाट्यगृहच झालं पाहिजे हे म्हटल्यावर, आणि महापालिकेने सुद्धा ती अट मान्य केली. आणि तिथं आता हुतात्मा स्मृती मंदिराच्या स्वरूपाने आपल्याला एक रंगमंच उभारतं. इथंही ह्या वास्तूला सुद्धा शिवछत्रपती रंगभवन म्हटलेलं आहे. इथंही नाट्यासाठीच हे वास्तू खरोखर निर्माण केलेली होती, परंतु प्रतिसाद मात्र अल्पसा मिळतो इथं. याच्यानंतर दमाणी सभागृह एक चांगला झालेला होता, तिथंही मुक्तांगण एक सुद्धा चांगला झालेला होता. असे अनेक आपले नाट्यगृहाचं हे इथं हे केलेलं होतं. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही फुलना फुलाची पाकळी म्हणून आम्ही तिथं एक सहभाग होता आमचा. आणि अशा पद्धतीनं नाट्य संगीताचा नाट्य ह्याचा वडील त्याच्यामध्ये फारच दर्दी माणूस होते, त्यामुळं त्याचं एक वेगळंच विलक्षण त्यांना वडिलांना एक आनंद मिळायचा. आणि तीच परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे. एक आनंदाची गोष्ट सांगतो इथं याच व्यासपीठावर. आम्ही बालगंधर्व स्मृती दिन हा 15 जुलैला दरवर्षी साजरा करतो. 15 जुलै 1980 साली पंडित भीमसेन जोशी यांचा कार्यक्रम इथं आयोजन केलेला होता. तर पंडित भीमसेन जोशींचा कार्यक्रम आयोजित केला असताना त्यावेळेला आषाढी एकादशीचा हा वातावरण होतं, त्यामुळं आणि संतवाणीचं त्यांचं ते कार्यक्रम त्यावेळेला प्रसिद्ध हे असत. इथं मोठं एक विठ्ठलाचं प्रतिमा मोठी केली होती आणि त्याच्यापुढं 4 फुटे आता जसं हे तसं मिणमिण असं एक दिवा म्हणजे समई लावलेली होती. आणि पंडित भीमसेन जोशीचं कार्यक्रम सुरू झाला. गाता 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 इंद्रायणी काठी हे गाणं त्यांनी हे केलं. आणि त्याच वेळेला इथं लाईट ऑफ झाले सगळे, इथं सगळं अंधाराचं वातावरण, फक्त स्टेजवरचं ते मिणमिणी ते दिवा आणि तेवढं ते हे होतं. त्या ह्याच्यामध्ये ते गाणं आणि त्याच्यानंतरचे अजून 1-2 गाणं पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या पहाडी आवाजात त्यांनी इतकं अप्रतिम अर्धा तास त्यांनी म्हणलं की पिन ड्रॉप सायलेन्स होता, संपूर्ण सभागृह पूर्ण भरलेला होता. अर्धा तास इतकं तन्मयतेने त्यांनी पहाडी आवाजात गात होते की सगळे प्रेक्षक जेव्हा एकदम अचानक लाईट आले की तेव्हा सगळे प्रेक्षक उठून 5-10 मिनटं टाळ्यांच्या गजरात उभे राहून त्यांचं अभिवादन केले आणि त्यांचं प्रतिसाद दिले. असा हा एक छोटासा. आणि दुसरा एक प्रसंग सांगतो. आज शेंडगे साहेब यांचाही आणि अजित कडकरे साहेबांच्या हस्ते आमचा सत्कार होतो, परंतु आम्ही साधारणतः 83-84च्या दरम्यान पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं आम्ही इथं नाट्यसंगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळेला त्यांचे शिष्यगण म्हणजे त्यात आपण ज्येष्ठ होता, आपलंही नावाचा त्यावेळेला उल्लेख होता. देवकी पंडित आणि राजा काळे हे सुद्धा त्यावेळेला आले होते, पण आपण अनुपस्थित राहिला आहात त्यावेळेला. तर ती कसर आज तुम्ही आपल्या एका पहाडी आवाजात, आणि आपण तर स्वामी समर्थांचे अनेक गीतं गात आहात, असं एखादं तरी कोणतं आपलं पंडित भीमसेन जोशी रचनाबद्ध केलेलं, संगीतबद्ध केलेलं काटा रुते कुणाला, त्या अशा अनेक
तुम्हाला मनाला भावल असे एक गाणं सादर करून मनांचं तृप्ती करावी एवढंच मी म्हणतो. आणि शेवटी पुरस्काराप्रीत्यर्थ त्यांनी जे रक्कम दिलेली आहे तेवढीच रकमेचं मी भर घालून श्री सिद्धेश्वर संगीत विद्यालयाला मी ती देणगी स्वरूपात देतो. धन्यवाद. या प्रसंगी माझा गौरव केला, माझ्या कुटुंबियांचा गौरव केला. माझे सर्व भाऊ आज इथे उपस्थित आहेत. सगळ्यांनाही ते आनंद झालेला आहे. त्या सगळ्यांचं आणि आपल्या सर्व रसिक मंडळींचं, सर्व मोठे इथं दिग्गज लोक आलेले आहेत, त्या सगळ्यांना मी अभिवादन करून मी रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर आपण वळूयात पुढच्या पुरस्काराकडे. यावर्षीचा शिवरंजनी कलागौरव पुरस्कार आपण देतो आहोत. पंढरपूरचे आपले गायक आणि संगीतकार विनोदजी शेंडगे यांना आणि शेंडगे वहिनींना दोघांनाही मंचावर येण्याची विनंती करेन. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य अजितजी कडकडे यांना विनंती करेन की आपण विनोद शेंडगे यांना शिवरंजनी कलागौरव पुरस्कार प्रदान करावा. दोघांच्या हातात सन्मानपत्र देऊयात, म्हणजे एकत्रित फोटो आपण घेता येईल. आज मैं रंगली पिया जी के संग, आज मैं रंगली पिया जी के संग, आज मैं रंगली पिया जी के या दोघांसाठीही आता एकत्रित टाळ्या वाजवून तन मन लागा रंग का, दोघांचंही अभिनंदन करूयात. धन्यवाद. मी विनोद शेंडगे यांना विनंती करेन कृपया आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला, असं आजच सकाळी मी गाणं ऐकलं. अभंग हा ऐकला ज्ञानेश्वर माऊलींचा, आणि तो खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये माझ्या गुरुजींच्या आशीर्वादामुळे सफल झाला. आणि नाम आठविता रूपे प्रकट झाला. म्हणजे अशी गोष्ट आहे की ज्यांची गाणी ऐकून आम्ही अध्यात्म मार्गामध्ये आलो, ज्यांच्या शास्त्रीय गायनाची तडफ ऐकून एखादा मल्ल कुस्ती ज्याप्रमाणे मारतो त्या पद्धतीचं शास्त्रीय गाणं ज्यांचं ऐकून आम्ही मोठे झालो, अशा अजितजींच्या हस्ते आज हा पुरस्कार मिळतोय. म्हणजे नाम आठविता रूपे प्रकटपी झाला, तो हा खऱ्या अर्थाने आमचा देव प्रकट होऊन आम्हाला आशीर्वाद देतोय.
असंच ही भावना माझी आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रुपचं नाव आहे शिवरंजनी. सिद्धेश्वर हे शिवाचं स्थान आहे. आपलं संगीत हे शिवानीच निर्माण केलेलं आहे आणि त्याचं रंजन करणारा हा स्वरसमूह वाद्यवृंद जो आहे तो अखंड 25 वर्ष सगळ्या महाराष्ट्राची आणि भारताची सेवा करतोय. त्यांच्यामार्फत हा जो संगीताचा पुरस्कार मिळतो या प्रत्येकीने मी खूपच कृतार्थ झालेलो आहे. आज या शिवरंजनी परिवाराचे मी खूप मनस्वी आभार मानतो. माझे सर्व मित्रवर्य जे पंढरपूरहून आलेले आहेत, सोलापूरचे माझे सगळे मित्रवर्य आहेत, माझे आई पण या ठिकाणी आलेली आहे. तर माझे वडील आध्यात्मिक लेखक होते. त्यांची खूप मोठी लेखमाला मी संतमुद्रा.com वरती प्रकाशित केलेली आहे आणि 2018मध्ये ते वैकुंठवासी झाले. परंतु त्यावेळी मी तू माझा संगातीमध्ये गायलेला एक अभंग त्यांनी पाहिला आणि त्यांनी एक आशीर्वाद दिला की आता विनोद तू फक्त गाण्याचीच सेवा करायची आणि ती पण संतांच्या मालिकांची. त्यामुळे हा योग पुन्हा तसाच गाठून आलेला आहे. तर आजचा हा पुरस्कार मी माझ्या मातापित्यांच्या चरणी आणि गुरुजींच्या चरणी समर्पित करतो. आज तुम्हा सर्व दिग्गजांच्या समवेत बंद खोलीमध्ये केलेलं कामाचं उजेडात आणण्याचं आपण दाखवलं रूप. मी 24 तास बंद खोली स्टुडिओत काम करतो, परंतु आज आपण इथे लोकांसमोर आणलं आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद मला मिळाले याबद्दल मी खूप कृतार्थ आहे. आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. पंडितजींविषयी मी सांगू इच्छितो. आपण 92 साली पंढरपूरमध्ये आला होतात आणि तेव्हा आपले आध्यात्मिक गुरुजी आपल्याबरोबर होते आणि त्यांची ओळख करून देताना मी खूप काही करायचो. त्यावेळी तबला वाजवायचो, कीर्तन करायचो, गाणं म्हणायचो, प्रिंटिंग प्रेसमध्ये पण डिझायनिंग करायचो. तर माझी ओळख करून देताना गुरुजींच्या यांच्याबरोबर सांगितलं होतं. त्यांचे आध्यात्मिक गुरुजी होते ते. मला त्यांचं नाव माहीत नाही आता, पण माझ्याकडं फोटो आहे त्यांचा, मी जरूर दाखवेन. आणि त्यांना सांगितल्यानंतर, माझी ओळख करून दिल्यानंतर त्यांनी एकच सांगितलं, हर जगह कुआं आप खोदने जाओगे तो आपको पानी नहीं मिलेगा, एक जगह ऐसा रखो जहाँ पे आपको पानी मिलेगा. तर म्हणून मी सगळं सोडून दिलं आणि फक्त गाणं शिकायच्यासाठी जीवन समर्पित केलं आणि आजपर्यंत माझा गाणं हाच श्वास आहे. म्हणून तिथून मी नारायणराव पटवर्धनांकडे गाणं शिकायला गेलो. तर तेव्हाचा तुमचा आशीर्वाद आणि आज परत तुमच्या हस्ते हा इथंपर्यंतचा प्रवासाचा सन्मान मिळतोय. खूप मोठं भाग्य आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य अजितजी कडकडे यांना विनंती करेन, कृपया आम्हाला सर्वांना आशीर्वाद द्यावेत. मंचावरील सर्व मान्यवर मंडळी, आपण भक्तगण आणि रसिकांनो, खरं म्हणजे गायक हा बोलणारा नसतो, हा गाणारा असतो. आणि जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा मला थोडंसं काहीतरी असं आतून काहीतरी व्हायला लागतं, अरे बापरे आपल्याला बोलायचं आहे. गाताना असं वाटत नाही, पण बोलताना असं नक्कीच वाटतं. मला आज जेव्हा यांनी एक पत्रिका दिली त्यांची आजच्या कार्यक्रमाची, तर त्याच्यात नाव रेवणसिद्ध आणि दुसरं राजगंधर्व, ही 2 नावं मला एवढी आवडली. ताबडतोब त्यानं मी म्हटलं, ही 2 नावं, रेवणसिद्ध म्हणजे रेवणनाथांचंच नाव आहे आणि राजगंधर्व कोणतरी गाणारे की वाजवणारे आहेत. तर आता मला सांगा तुम्ही, रेवणसिद्ध हे एवढे महान कलाकार आहेत, विनोदजी एवढे महान कलाकार आहेत, यांचा सत्कार मी कसा करू शकतो? मी काहीच केलेलं नाही, खरंच सांगतो. जे केलं गेलं ते माझे गुरुजी पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गाणं नुसतं शिकवलं नाही, आम्हाला घडवलं सुद्धा. आम्हाला घडवलं, नुसतं गाणं नाही शिकवलं. आणि कसंही तुम्ही वागा 4 चौघात आणि कसंही तुम्ही काही करा, नाही. त्यांनी जेव्हा आम्हाला गाणं शिकवलं तेव्हा चांगले संस्कार वागायचे सुद्धा केले. 4 चौघात कसं वागायचं, आपल्याला तुम्हाला कसं पुढे जायचं आहे हे शिकवलं आणि त्या संस्कारांवर गेली 40 वर्ष माझा प्रवास चालू आहे. कुठेही कमी पडलं नाही. रोज बासुंदी जरी नाही खाल्ली तरी पिठलं भात आणि भाकरी नक्की मिळतेच. आणि मी स्वतःला नेहमी असं म्हणतो, मी शून्य आहे. मुझमे
मेरा कुछ नहीं जो कुछ है प्रभु तोर, मुझ में मेरा कुछ भी नहीं जो कुछ है प्रभु तोर, तेरा तुझको सौंप के क्या लागत है मोर. म्हणजे ते आहे सगळं तुझंच आहे आणि तुझं तुला सोपवल्यावर मला काय मिळतं लागतं, माझ्याकडे काय राहतं, काहीच नाही. तसं मी शून्य आहे. आता आपण शून्य 10, 100, 1000, 10,000 जरी मांडली तर त्याला काहीच किंमत नाही त्या शून्याला. पण जेव्हा एक कुठला तरी आकडा त्या शून्याच्या मागे येतो एक, तेव्हा त्या शून्याला किंमत येतो. तर माझे मागे असलेले एक हे स्वामी समर्थ महाराज आहेत, दत्तगुरू आहेत, माझे गुरुजी पंडित जितेंद्र अभिषेकी आहेत, आपल्यासारखे रसिक वर्ग आहेत, सगळी गायक मंडळी आहे. आणि आपण एकटं कधीही पुढे येऊ शकत नाही. आपण किती जरी म्हटलं मी स्वतःच्या हिकमतीवर पुढे आलो, सपशेल खोटं असतं. कुणीतरी त्यांना मदत केलेलीच असते आणि त्यामुळे तो पुढे येतो. बरेच लोक हे विसरतात आणि नंतर असं म्हणतात नाही मी माझ्या हिकमतीवर पुढे आलो. डेफिनेटली त्यांची हिकमत असतेच. पण माझ्या सुरुवातीच्या काळात अगदी मी नवीन होतो तेव्हा माझी पहिली जी इंद्रेकोची रेकॉर्ड आली ती अशोक पत्की आणि शांताराम नांदगावकर यांची होती. सजल नयननीत धार बरसती, मैफिलीचे गीत माझे, उदासीन रात अशी आणि भक्ती वाचुनी मुक्तीची मज. म्हणजे त्यांनी त्यावेळी जर मला हा चान्स दिला नसता, एखाद्या वेळी माझं पुढे येणं खूप लांबलं असतं. म्हणजे गॉडफादर ज्याला आपण म्हणतो. जरी मी अभिषेकी बुवांकडे शिकलो गाणं, तरी पण आपल्याला बाहेरच्या जगात पुढे येण्यासाठी कोणतरी लागतं. आणि तुम्हाला एक मी खरं सांगू का, आपण इंटरकनेक्टेड असतो. आपण हे मानतच नाही. घरच्या घरी आपली किती भांडणं असतात, पण मी प्रत्येक माणसाला इंटरकनेक्टेड आहे. हे स्टेजवर असलेल्या ना इंटरकनेक्टेड आहे आतून. जर आपण हे मानलं, जर चैतन्य आपण आपल्यामध्ये बघितलं आणि ते चैतन्य जर इतरांमध्ये बघितलं, आपण फक्त देवाला मंदिरात ठेवतो, चर्चमध्ये ठेवतो, मशिदीत ठेवतो आणि मग आपल्याला असं वाटतं देव मंदिरातून आल्यावर देव कुठे आहे? कुठेच नाही. अहो मला सांगा, देव कुठे नाही अशी मला तुम्ही जागा दाखवा. प्रत्येक जागोजागी ते चैतन्य भरलेलं आहे जे आपल्याला दिसत नाही. म्हणून असं म्हटलं आहे की डोळ्यांना जे दिसतं ते नाशिवंत असतं, त्याला महत्त्व नाही आहे. डोळ्यांना जे दिसतं ते नाशिवंत असतं, त्याला महत्त्व नाही आहे. पण डोळ्यांना जे दिसत नाही चैतन्य आपल्याला कुठे दिसतं? आपल्यामध्ये असलेलं, तुमच्यामध्ये असलेलं आपल्याला चैतन्य तुम्हाला तरी कुठे दिसलं आहे? आपण शेवटपर्यंत जाईपर्यंत आपल्याला आपल्या आतमधलं चैतन्य दिसत नाही. आपण फक्त बाहेरच बघतो. बाहेरच आपल्याला बघण्याची सवय झाली आणि शांत बसून आपल्यामध्ये डोकावण्याची आपल्याला ही सवयच नसते. आपल्याला नेहमी गडबडीची सवय झालेली असते. नेहमी गडबड, कुठेतरी काहीतरी करायचं, कुठेतरी धावायचं, कुठेतरी करायचं. शांत एकचित्ताने बसून आपल्यामध्ये आपल्या आत जे काय आहे हे जर आपल्याला दिसलं तर आपल्याला कळतं आपण प्रत्येकाकडे कनेक्टेड आहोत. आज या जगात मला असं वाटतं हे रिच्युअल्स आणि कीर्तनं आणि प्रवचने याची खरंच गरज नाही. आज खरी गरज कशाची आहे? एकमेकावर प्रेम करणं. आणि ते दाट दुर्लभ झालं आहे. प्रेम. बायबलमध्ये येशू ख्रिस्तानी असं सांगितलं आहे, गॉड इज लव्ह अँड लव्ह इज गॉड. जिकडे प्रेम नाही तिकडे ईश्वर असूच शकत नाही. जिकडे भांडणं चालले तिकडे ईश्वर असू शकत नाही. तो जातो दुसरीकडे जिकडे प्रेम आहे तिकडे. चराचरात भरलेला असतो, पण भांडणं झाली तिकडून तो निघून जातो, ते चैतन्य निघून जातो दुसरीकडे. म्हणून आपण एकमेकावर प्रेम करायला शिकूया. हे मी सांगितलं एकीकडे. आणि एका आईचा मला फोन आला 15 दिवसात. अहो म्हणाले, अजितजी तुम्ही फार वाईट केलं. काय केलं? तर म्हणाले तुम्ही हे सांगितलं एकमेकावर प्रेम करा. माझी मुलगी एका कॉलेजच्या मुलावर प्रेम करायला लागली. अहो म्हटलं मी ते तसं सांगितलेलं नव्हतं. मी असं सांगितलं होतं आपण एकमेकावर प्रेम करू. कारण प्रेम म्हणजेच ईश्वर आहे. आनंद म्हणजेच ईश्वर आहे. समाधान म्हणजेच ईश्वर आहे. आपण त्याला फक्त मूर्तीत बघतो, आपण त्याला फक्त फोटोत बघतो. त्याच्यात पण तोच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण आता काहीतरी बघूया की चैतन्य म्हणजे काय असतं, याच्या पलीकडे काहीतरी. आता मला सांगा तुम्ही, ही सगळी मंदिरं कुणी बांधली? प्रत्येक मंदिर हे कुठल्या तरी माणसानेच बांधलेलं असतं, बरोबर? आपोआप तयार झालेलं मंदिर नसेल.
किंवा फार पुरातन मंदिर असेल की आपोआप तयार झालेलं, पण आजकाल जी मंदिरं बांधतो ती कुठला तरी माणूसच बांधतो, पण आपल्या हृदयात जो ईश्वर बसलेला आहे, जे चैतन्य आहे, ते हृदय कोणी बांधलं, माणूस नाही बांधू शकत, ते ईश्वरानेच बांधलेलं आहे. हे जे आतलं मंदिर आहे, टेम्पल आहे आपल्या बॉडीमध्ये, हृदय नावाचं मंदिर, त्याच्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही, आपण फक्त बाहेर बघतो. तर आपण त्याच्याकडे लक्ष देऊया. आणि आज मला अतिशय आनंद होतो, मला माहीत नव्हतं की संत गजानन शेगावीचे ही मालिका मी नेहमी बघायचो, कारण त्याच्यातले गजानन महाराजांचं काम करणारे मला खूप आवडायचे आणि इतर सर्व पात्र, पण त्याचं संगीत यांचं हे मला माहीत नव्हतं, विनोदजींचं. पण आज मला कळलं आणि मी खरोखर नतमस्तक झालो तुमच्यापुढे, कारण एवढे छान संगीत यांनी, त्यातली गाणी राहुलजीने गायलेलं टायटल सॉन्ग, त्याच्यानंतर ते आता तुम्ही जी चीज एवढी अप्रतिम आहेत. पण आज मला ते इकडे बसलो आणि कुणी ते बोलले आणि ते दाखवलं, तेव्हा मला समजलं उदो उदो यांनी म्हणजे काय, म्हणजे यांचा केवढा मोठा प्रवास आहे हो. किती किती काम यांनी करून ठेवलं आहे, प्रचंड काम आहे यांचं. मी या दोघांसाठी हेच म्हणेन की या जगातील प्रगतीच्या प्रत्येक पावलागणिक या दोघांना स्वामींचे आशीर्वाद आणि कृपा मिळू द्या. मी आता त्यांनी सांगितलं, मी तुम्हाला फक्त एक 2-2 ओळी. मी जेव्हा आता मी हॉटेल ह्याच्यात होतो, कुठलं, चित्रा यांचं हॉटेल, हे बघा हॉटेल चित्रा, आणि ते चित्रा हॉटेल एवढं छान, मी पहिल्यांदाच थांबलो कारण 2 वर्ष झाली या हॉटेलला. आणि खाली जेव्हा उतरलो मी, तेव्हा मी छान गणपतीची मूर्ती बघितली, तेव्हा मला एक गाणं आठवलं, थोडे थांबाना बाप्पा थोडे बसाना, आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता का, थोडे थांबाना बाप्पा थोडे बसाना, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मोरया मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि उद्या मी अक्कलकोटला जाणार. तुम्हाला सांगतो खरंच, स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वाद, मी रात्री प्रवास करतो. माझे प्रोग्राम कसे असतात गेले 40 वर्ष, रात्रीचा मी कुठेच थांबत नाही. किती रात्र झाली प्रवास करून, तर आम्ही रात्री 2 वाजता, 12 वाजता, 1 वाजता, मग तो 12 तासांचा प्रवास असू द्या, 18 तासांचा प्रवास असू द्या, गाडी घेऊन आम्ही निघतो. गेली 40 वर्ष दिवसा मी प्रवासच करत नाही. किती जणांनी मला सांगितलं तुम्हाला मरायचं आहे का, मी सांगितलं नाही मरणार मी, कारण स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत, मला नाही मरू देणार. आणि रस्त्यावर तर नाहीच मरू देणार, रस्त्यावर तर नाहीच मरू देणार. हा विश्वास असल्यामुळे रात्र मी प्रवास करतो. उद्या मी अक्कलकोटला जाणार. त्यांचं तुम्हाला एक स्वामींचं गाणं, स्वामी या हो, स्वामी समर्था भजनात, स्वामी समर्था भजनात, अक्कलकोटी आलो तुमच्या, अक्कलकोटी आलो तुमच्या दारात दारात, स्वामी या हो या हो या हो, स्वामी या हो. आणि माझी मुंज वयाच्या 8व्या वर्षी नरसोबाच्या वाडीला झाली. माझं अत्यंत, मी ज्याला माहेरघर समजतो माझं, ते माझं माहेरघर नरसोबाची वाडी आहे. मला त्यावेळी म्हणजे असं वाटायचं की या मुली काय असं ते माहेरी जायला एवढं म्हणजे उत्सुक असतात. सासरी किती छान असतं सगळं, सासूबाई छान असतात, सासूबाई छान असतात, नवरा छान असतो, पण माहेर म्हटल्यावर का उत्सुक असतात, त्याचं मला कोडं तेव्हाच कळलं जेव्हा नरसोबाच्या वाडीला मी माहेर समजायला लागलो. आणि उद्या जर मला नरसोबाच्या वाडीला जायचं आहे, कारण त्या बाजूला कुठेही प्रोग्राम असले तर वाडीचं दर्शन घेतल्याशिवाय मी पुढे जात नाही. आम्ही रात्री 11 वाजता निघतो, वाडीला पहाटे 3:30-4 वाजता पोचतो, तिकडे दर्शन घ्यायचं आणि मग पुढे जायचं. ती उत्सुकता माझी पहिल्या संध्याकाळपासून एवढी असायची
की मला माझी बायको म्हणायची, अरे काय झालं, एवढा आनंद कसला होतोय तुला? मी म्हटलं मी माहेरी जातोय. तेव्हा मला कळलं की मुलींना माहेरचं एवढं प्रेम आणि एवढा आनंद का होतो. तर माझी वयाच्या 8व्या वर्षी तिकडे मुंज तिकडे झाली. मी वाहून गेलो होतो कृष्णामाईत. मला बेशुद्धावस्थेत बाहेर काढलं. तो पुनर्जन्म मला महाराजांनी दिलेला. एखाद्या वेळी त्यांना असं वाटलं असेल की मी इकडे येऊन आज तुमच्यासमोर हे बोलावं आणि यांना पुरस्कार प्रदान करावा. तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद. हे तुम्हाला थोड्या 2-2 ओळी मी असं समजतं माझी पण सेवा तुम्हा सर्वांच्या समोर झाली आणि 2-2 ओळी आपल्यासमोर मी ऐकवल्या. मला खूप आनंद झाला. आता मी तुम्हाला ते भीमसेन जोशी वगैरे ते टाईपचं गाणं माझा कार्यक्रम जे असेल तर मग तुम्हाला पाहिजे ते ऐकवतो, काटा रुते कुणाला वगैरे. पण माझं कसं आहे, मी अभिषेकी बुवांनी संगीत दिलेली गाणी, त्यांची गाणी आणि माझी गाणी याच्या व्यतिरिक्त मी कुणाचीच गाणी गात नाही. अगदी 40 वर्ष मी ते एक प्रिन्सिपल ठेवलं आहे. फार मोठे आहेत भीमसेनजी, फार मोठे आहेत कुमारजी, फार मोठे आहेत किशोरीताई. पण मी पूर्वीपासून एक ठरवलं होतं, माझ्या गुरूंचं जे आहे तेच मी गाणार. आणि माझ्या जेवढ्या कॅसेट्स किंवा आहेत गाणी, मला किती जण, आता मी तुम्हाला खरं सांगतो, मी एकदाही कॅसेट माझ्या किती आल्या मोजली नाही. किती गाणी मी गायलं मोजलेलं नाहीत, एकदाही नाही. मला मिसेस किती ओरडायची, बायको, अरे सगळे बघ किती सांगतात, नाटकाचे किती प्रयोग झाले, किती आमचे प्रोग्राम झाले, तू हिशोबच ठेवत नाही. तर मी तिला तेच म्हणायचो, हिशोब ठेवायला मी कोण आहे? ज्यांच्या कृपेमुळे हे सगळं घडतं, तर मी कसला हिशोब ठेवणार माझ्या गाण्यांचा आणि माझ्या कॅसेटचा. तर पुढे जेव्हा कधी मी आलो इकडे सोलापूरमध्ये कार्यक्रमाला, तर मग तुमच्या फरमाईशी जरूर मी ऐकवीन, काटा रुते कोणाला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत मनापासून आपण बोललात, आम्हा सगळ्यांना शुभेच्छा दिल्यात. या दोघा पुरस्कारार्थींबद्दल खूप छान सदिच्छा व्यक्त केल्यात. मी सर्व मान्यवरांना विनंती करेन, कृपया आपण सभागृहात बसावं. अजितजी, आपण थोडा वेळ इथं थांबावं. आपल्या हस्ते काही सत्कार करावेत अशी आमची इच्छा आहे. धीरजजी, आपणही या. मित्रहो, हा पुरस्कार सोहळा अनेकांच्या सहकार्याने पूर्ण होतो. या सहकाऱ्यांचं कोणी म्हणजे पाठबळ नसेल तर हा कार्यक्रम करणं खरंच अवघड असतं. त्यामुळे या सर्व सहकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे काही प्रायोजकांचे आम्ही इथे सत्कार करतो आहोत. VR पवार सारीजचे कोणी आले? VR पवार सारीज. त्यानंतर वाळवेकर आई हॉस्पिटल, डॉक्टर माधुरी ताई वाळवेकर, कृपया मंचावरती यावं. इंडियन बँक
यांचे कोणी प्रतिनिधी असतील तर कृपया मंचावरती यावं. झाड बॅग मॉल आले या. मी कडकडीजींना विनंती करेन कृपया आपण त्यांचा सन्मान करावा. अक्षय एजन्सीज प्रदीप जोशीजी कृपया मंचावरती यावं. डॉक्टर मिलिंदजी शहा यांनाही मंचावर येण्याची विनंती करेन. सर्व सोलापूरकरांच्या आणि बाहेरच्या कलावंतांचं प्रेमाचं ठिकाण असलेलं प्रीती केटरर्स पद्मजा वहिनी कृपया मंचावरती या. मलबार गोल्ड आणि डायमंड्स या मॉलचे कोणी प्रतिनिधी असतील तर कृपया मंचावरती या. नागेश करजगी ऑर्किड स्कूल सोलापूरचे कोणी प्रतिनिधी असतील तर कृपया मंचावरती या. आर्यानंदी सहकारी पतसंस्था सोलापूर डॉक्टर फडकुले सर कृपया आपण मंचावरती यावं. डॉक्टर सुधांशु कोठाडियाजी पेठे फूड्स चैतन्य आलेत. यानंतर ओंकार मोडक जोगेश्वरी सोलार. संजय टापरेजी कृपया आपण मंचावरती यावं. संजय टापरेजी यांचं खूप मोलाचं सहकार्य गेली अनेक वर्ष आम्हाला मिळतं आहे. ते आमचे मित्र आहेत. या पलीकडेही जाऊन त्यांचं सहकार्य खूप मोठं आहे. जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी जनकल्याणचे कोणी आहेत. आणि सर्वात शेवटी ज्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही अशा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रमुख मुख्य प्रायोजक मान्य धीरज जवळकर यांचा आपण सन्मान करावा अशी मी कडकडेजींना विनंती करतोय. हां त्यांना आधी जवळ करा. महावीर बॅटरीचे गुंडाळे सर कृपया आपण मंचावरती यावं. यानंतर कृष्णा आईस्क्रीमचे संचालक आलेत. धन्यवाद. या सर्वच प्रायोजक मित्रांसाठी मनापासून आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आणि त्यांचं असं स्वागत करूयात. यानंतर सर्व मान्यवरांनी मी विनंती करेन कृपया आपण सभागृहात स्थानापन्न व्हावं. आणि यानंतर शिवरंजनीचा विशेष कार्यक्रम अजीब दास्तान हा शंकर जयकिशन यांच्या संगीतावरती बेतलेला हा कार्यक्रम आम्ही खास सादर करीत आहोत काही थोड्याच वेळात.